मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राइब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या महत्त्वाच्या घडामोडी सादर। रिपब्लिकन सेनेचा 11वा वर्धापन दिन सोहळा आज ठाण्यातील शिवाजी मैदानात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। यावेळी शिवशक्ती भीमशक्तीचे अनोखे दर्शन पाहायला मिळाले। 25 वर्षांपूर्वी याच ठाण्यात वंदनीय गुरुवर धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी भीमशक्ती आणि शिवशक्तीची मुहूर्तमेढ रोवली होती। त्यानंतर आता शिवसेना आणि रिपब्लिकन सेना यांची झालेली युती ही खुर्ची मिळवण्यासाठी नव्हे तर सर्वसामान्यांच्या न्यायासाठी असल्याचे याप्रसंगी मंत्री महोदयांनी अधोरेखित केले। आयु आनंदराजजी आंबेडकर हे बाबासाहेबांचे रक्त आहेत आणि आम्ही बाबासाहेबांचे विचारांचे भक्त आहोत असे यावेळी बोलताना माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आवर्जून नमूद केले। आयु आनंदराजजी आंबेडकर यांनी कुठल्याही अटीशर्ती न ठेवता शिवसेनेशी युती केली। माझ्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे हीच त्यांची एकमेव मागणी होती। ही युती सत्तेसाठी नाही तर दलित, वंचित, शोषित आणि अन्यायग्रस्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झाली असल्याचे याप्रसंगी मंत्री महोदयांनी स्पष्ट केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला जगातलं सर्वोत्तम संविधान दिलं। त्या घटनेमुळे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला सुद्धा सर्वोच्च स्थान मिळू शकते हे सिद्ध झाले। त्यामुळेच शेतकऱ्याचा मुलगा असूनही मी राज्याचा मुख्यमंत्री तर माननीय नरेंद्रजी मोदीजी हे देशाचे पंतप्रधान बनू शकले हीच संविधानाची ताकद असल्याचे याप्रसंगी सांगितले। बाबासाहेबांच्या कार्याची जपणूक आणि गौरव करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे। इंदुमिल येथील स्मारकाचे काम वेगाने सुरू असल्याचे यावेळी सांगितले। तसेच महाराष्ट्रभूषण राम सुतार या स्मारकात बाबासाहेबांचा पुतळा लवकरच उभारणार असल्याचेही याप्रसंगी जाहीर केले। यावेळी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराजजी आंबेडकर, युवा नेते ॲडव्होकेट अमन आंबेडकर, माजी नगरसेवक रामभाऊ तायडे, आबासाहेब चासकर, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, संजीव बावधनकर, बाळासाहेब ओवाळ, सुनील वाघेकर आणि रिपब्लिकन सेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राइब करा व शेअर करा।